सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। आजच्या निर्धार सभेच्या निमित्ताने आपण उपस्थित झालेल्या सर्व आंबेडकरी समाजाच्या प्रतिनिधींना हार्दिक स्वागत करतो व आपला आभार मानतो। आजच्या या कार्यक्रमाची प्रस्तावना मांडत असताना निर्धार सभा म्हणून आपण आपला आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आजच्या या सर्व परिस्थितीमध्ये आपल्याला आंबेडकरी राजकारणाचा आंबेडकरी समाजकारणाचा कुठलाही अंश असा दिसून पडत नाही किंवा जे काही नगण्य प्रतिनिधित्व आपल्याला आजपर्यंत मिळत होतं ते सुद्धा आजच्या घडीला आपलं कुठेच नाही आहे। लोकसभेमध्ये आंबेडकरी राजकारण म्हणून, विधानसभेमध्ये आपण आंबेडकरी राजकीय प्रतिनिधित्व म्हणून आज आपल्याला कोणीही दिसत नाही। या सर्व परिस्थितीमध्ये, या संपूर्ण अत्यंत निराशेच्या वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीचं एक राजकीय वातावरण आणि सामाजिक वातावरण कसं निर्माण करता येईल या दृष्टिकोनातनं काही लोकांच्या, काही कार्यकर्त्यांच्या, काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक चिंतन बैठकीच्या माध्यमातून आजचा हा जो काही आपल्याला दिसत असलेला सभा दिसत आहे ती सर्व त्या स्वरूपातून निर्माण झालेली सभा आहे। मित्रांनो, आपण आज बघत असोल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रिपब्लिकन आणि आंबेडकरी राजकारणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं। त्याच पद्धतीने अनेक विधानसभा क्षेत्रातून असो की लोकसभा क्षेत्रातून असो प्रतिनिधी निवडून जात होते। त्याच पद्धतीने जे काही उमेदवार रिपब्लिकन पक्षाचे राहत होते त्यांना भरभरून मतं दिल्या जात होती, परंतु आजच्या घडीला असं काही नाही आहे। सर्व काही संपलेलं आहे। 2019च्या BJPच्या सत्तांतरानंतर जी प्रोग्रेसिव्ह विचारधारेच्या राजकारणाला मडगड आलेली आहे, त्याच मडगडीचा एक भाग म्हणजे आंबेडकरी राजकारणाला सुद्धा आलेला काही काय असा दिसून येत आहे। पण आंबेडकरी राजकारण हे अत्यंत प्रभावी राजकारण आहे, अत्यंत ताकदीचं राजकारण आहे। इथला प्रत्येक कार्यकर्ता हा अत्यंत जबाबदार, जिम्मेदार आणि लढवय्या आहे। या परिस्थितीमध्ये आंबेडकरी राजकारणाचा शिलेदार या पद्धतीने निराशामय वातावरणात जाऊ शकतो का याचा विचार करत असताना त्याचं उत्तर येते की नाही, असं कधीही होऊ शकत नाही। परंतु जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला कुठल्या गोष्टी जिम्मेदार आहेत, काय कारणं त्याचे जबाबदार आहेत, या दृष्टिकोनातनं विचारमंथन करण्यासाठी आज आपण फक्त आणि फक्त आंबेडकरी समाजाची बैठक बोलवलेली आहे। आणि त्या बैठकीचं स्वरूप म्हणून आज आपण चिंतन करणार आहोत, मनन करणार आहोत आणि यातनं काहीतरी चांगल्या पद्धतीचा पर्याय आपल्याला काढता येतो का, आणि या दृष्टिकोनातनं आपण नागपूर महानगरपालिका जी होऊ घातलेली आहे किंवा महानगरपालिका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नागपूर महानगरपालिका असेल किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या आता काही येणाऱ्या दिवसांमध्ये होऊ घातलेल्या आहेत। परंतु फक्त आणि फक्त नागपूरच्या दृष्टिकोनातनं नागपूर ही आपली दीक्षाभूमीची भूमी आहे, नागपूर ही आंबेडकरी चळवळीच्या क्रांतीची भूमी आहे, नागपूर ही परिवर्तनाची क्रांतीभूमी आहे। या क्रांतीभूमीमधनं आपण छोट्या मोठ्या प्रमाणात का ना हो पण रिपब्लिकन राजकारणाच्या नावावर, आंबेडकरी राजकारणाच्या नावावर छोटंसं तरी काहीतरी निर्माण करू शकतो का, याची सुरुवात करू शकतो का, या दृष्टिकोनातनं आज आपण या संपूर्ण चळवळीला, कार्यक्रमाला हात घातलेला आहे आणि या दृष्टिकोनातनं केलेला आहे। मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणामध्ये आपण नागपूर शहरामध्ये खूप काही चांगलं करू शकतो। या दृष्टिकोनातनं, या विचारातनं आजचा कार्यक्रम आपण करत आहोत। त्या दृष्टिकोनातनं यापुढे काय विचारधारा आणि काय वाटचाल आपण करायला पाहिजे या दृष्टिकोनातनं आजच्या या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। नागपूरच्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं आपण चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने या निवडणुकीला नागपूर महानगरपालिकेला समोर जाऊ शकतो, त्यानंतर त्यातनं निवडून आलेले लोक पुढे कसे आपल्याला रिपब्लिकन राजकारण आणि आंबेडकरी राजकारण याचं पुनर्निर्माण किंवा पुनर्बांधणी कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून विचार करत असताना आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेली आहे। आणि
या संपूर्ण आजच्या या कार्यक्रमापासून पुढे सुद्धा आपली वाटचाल सुरू होणार आहे। या सर्व कार्यक्रमाला आपण उपस्थित झाले त्याबद्दल आपले आभार मानतो आणि धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। आदरणीय किशोर चौधरी सर, निवृत्त शिक्षणाधिकारी यांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते। आजच्या ह्या निर्धार सभेचे अध्यक्ष मकाने साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले व्याख्याते आणि मार्गदर्शन करणारे गजबे सर, अशोकरावजी गोंधाळे साहेब, छायाताई खोब्रागडे मॅडम, मायाताई कांबळे मॅडम, इथे उपस्थित असलेले सर्व जय भीम प्रेमी सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी जे एकत्र आलेलो आहोत तो निर्धार करण्यासाठी किंवा आपलं जे काही अस्तित्व आहे ते अस्तित्व जे शून्य झालेलं आहे समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये, तर त्याला उभारी कशी देता येईल याचा विचार करण्यासाठी आपण आजची ही निर्धार सभा आयोजित केलेली आहे असं मला वाटते। या ठिकाणी मी जे काही विचार या ठिकाणी काही लिहून आणलेले आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी मी वाचतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 3 गुरु होते, त्यापैकी भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, आणि हे 3 गुरु शिक्षणाला महत्त्व देणारे होते। गौतम बुद्धांनी प्रज्ञाशील करुणा ही आपल्याला शिकवलेली आहे, म्हणजे त्यांच्या शिकवणीमध्ये प्रज्ञेला महत्त्वाचं स्थान आहे। संत कबीर म्हणतात की 2.5 अक्षर प्रेम के, हा विचार संत कबीरांनी दिलेला आहे, त्यांनी सुद्धा शिक्षणालाच महत्त्व दिलेलं आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा विद्येविना मती गेली अशा प्रकारचं तत्त्वज्ञान त्यांनी समाजासमोर मांडलेलं आहे। आणि यापुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की माणसाला शिक्षणाची अतिशय आवश्यकता आहे, की शिक्षण जर नसेल तर माणूस हा किंवा मनुष्य की उपासमारीने शरीराचे पोषण कमी होऊन मनुष्य हा हीनबल होतो आणि तो अल्पायुषी होतो। म्हणून शिक्षणाच्या अभावी तो जर निर्बुद्ध राहिलास तर जिवंतपणामध्ये तो दुसऱ्याचा गुलाम होतो, अशा प्रकारची शिकवण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे। आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हे तलवारीसारखं आहे, दुधारी शस्त्र आहे, तलवारीसारखं शस्त्र आहे, अशा प्रकारे बाबासाहेब ते नेहमी म्हणायचे। शिक्षणामुळे आपल्या समाजामध्ये जी काही प्रगती झालेली आहे ती आज आपल्याला दिसते आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुकरण करून किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण ग्रहण करून आपल्या समाजानं जी काही प्रगती आपल्याला दिसते की आपल्या समाजामध्ये जे डॉक्टर आहेत, IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, मोठमोठे इंजिनियर आहेत किंवा वकील लोक आहेत, अशा प्रकारच्या फौजा शिक्षणामध्ये आपण निर्माण केलेलं आहे। परंतु राजकारणामध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर राजकारणामध्ये आपला फार मोठा ऱ्हास झालेला आहे की जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर होते किंवा त्याच्यानंतर जे काही दादासाहेब गायकवाड होते, समाजामध्ये जे काही राजकारण करणारे धुरीण होते, बॅरिस्टर खोब्रागडे होते, तोपर्यंत या समाजाला काहीतरी एक दिशा होती। रासू गोवे सुद्धा होते, पण त्याच्यानंतर जे काही समाजामध्ये त्याच्यानंतर जे काही पुढची पिढी जन्माला आली किंवा पिढीनं राजकारण करायला सुरुवात केली तर त्या पिढीनं आपला मध्ये एक नाउमेदच आपली केलेली आहे, एक निराशाच आपल्या पदरी पडलेली आहे। समाजामध्ये अशा प्रकारचं कोणतंही व्यक्तिमत्व नाही की ज्याला आपण आदर्श मानूया आणि त्यानं दिलेला आदेश आपण पालन करूया किंवा पाडूया, अशा प्रकारचं समाजामध्ये कोणत्या प्रकारचं चित्र आपल्याला दिसत नाही। समाजामध्ये जेवढी आपल्या समाजाची जी काही जो समाजामध्ये राजकारणामध्ये जो काही ऱ्हास झालेला आहे ना तो इतर कोणत्याही समाजाचा झालेला नाही असं मला वाटतंय। कारण की OBCला नेतृत्व आहे, STला नेतृत्व आहे,
बाकीच्या सवर्ण जातींना तर फार मोठं नेतृत्व आहे, परंतु आपल्या समाजाला कोणत्याही प्रकारचं नेतृत्व लाभलेलं नाही. आज आपण मोठ्या मुश्किलनं 1-2 लोक आपले निवडून येतात, फार म्हणजे क्वचित येतात निवडून, की जेव्हा ते काँग्रेसचा पाठिंबा जेव्हा घेतात किंवा भाजपचा जेव्हा पाठिंबा घेतात तेव्हा त्यांच्या पुण्याईने म्हणा त्यांच्या कृपेमुळे ते लोक निवडून येतात आणि संसदेमध्ये जातात. परंतु त्याच्यानंतर जे सामान्य कार्यकर्ता आपला स्वतःच्या भरोशावर तो निवडूनच येईल अशा प्रकारची खात्री आपल्या समाजाला देता येत नाही. आणि त्यासाठी आपण कितीही एक झालो तरी आपल्या समाजाला जे काही बहुमताची गरज असते, निवडून येण्यासाठी जी काही आवश्यकता असते ती आपण पूर्ण करू शकत नाही. आपल्या समाजाला इतर समाजाची सुद्धा गरज असते. SC, ST, OBC किंवा मुस्लिम समाज ह्या सर्व लोकांना जर आपण एकत्र आणलं तर आपण राजकारणामध्ये आपण आपला पाय रोवू शकतो असं मला या ठिकाणी असं वाटते. परंतु मी याच शिक्षणावरच बोलेल की निर्धार सभेमध्ये जेव्हा आता आपण एक प्रकारचं फार मोठं एक स्वप्न पाहत आहोत की आपले लोक निवडून आलेच पाहिजे. महानगरपालिकेमध्ये 10-15 लोक जरी आपले निवडून आले तर आपण काहीतरी आपलं वर्चस्व निर्माण करू शकतो. हे 10-15 जे लोक निवडून येतील त्यांनी मग कोणते कार्यक्रम राबवायचे तर ते कार्यक्रमासाठी जो काही माझा विभाग आहे शिक्षण विभागाचा जो काही मी या ठिकाणी सांगेल की शिक्षणामध्ये की माणसाला आरोग्याची आणि शिक्षणाची फार नितांत गरज असते. आणि शासनाचं धोरण किंवा सरकारचं धोरण सुद्धा याच्यावरच अवलंबून असते की शिक्षण म्हणजे त्या समाजामध्ये शिक्षण कसं आहे, त्याचं आरोग्य कसं आहे हे राखण्याचा प्रयत्न आजचे राजकारणी करतात. परंतु आज आपण पाहतो की शिक्षणाचा एवढा ऱ्हास झालेला आहे, आरोग्याचा एवढा ऱ्हास झालेला आहे की महानगरपालिकेच्या शाळा ह्या ओस पडलेल्या आहेत आणि CBSE, ICC हे ज्या काही शाळा आहेत ह्या मोठ्या 5 स्टार अशा प्रकारच्या त्या शाळा झालेल्या आहेत. म्हणून सर्वांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे, दर्जेदार ते शिक्षण असलं पाहिजे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण असलं पाहिजे. यासाठी आपण जर प्रयत्न केले अशा प्रकारचे निवडून आलेल्या लोकांनी किंवा निर्धार केलेल्या लोकांनी जर प्रयत्न केले तर आपलं एक वर्चस्व आपण समाजामध्ये निर्माण करू शकतो असं मला या ठिकाणी वाटते. सर्व समाजातील मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव असू नये. आज आपण पाहतो की आपले मुलं आपले नातवं जेव्हा शाळेत जातात तेव्हा ते शाळेतून परत जेव्हा येतात ना तेव्हा ते काय म्हणतात तुम्हाला माहित आहे, तुम्ही ऐकलं असेल तर मला असं वाटते की ते राम म्हणतात, हरे कृष्ण हरे राम याचं भजन ते म्हणतात. तुम्ही नातवाला विचारा तुमच्या की आज तुमच्या मुलांना तुम्ही काय शिकवलेलं आहे. अशा प्रकारचा भेदभाव नीती म्हणजे नुसतं धर्माचं अवडंबर आणि अंधश्रद्धा शिकवली जाते मुलांना. राम म्हणणे, श्रीरामाचा उद्घोष करणे. आपले नातू जेव्हा शाळेतून परत येतात तर जय श्रीराम अशा प्रकारचा नारा ते देतात, हरे राम हरे कृष्ण अशा प्रकारचा तो नारा देतात. आजची जे शिक्षण पद्धती आहे पूर्णपणे लोकांचा ऱ्हास कसा होईल आणि या लोकांच्या ऱ्हास झालेल्या लोकांवर आम्ही कसं राज्य करू अशा प्रकारचा विचार करून हे शिक्षण पद्धती आजची सुरू झालेली आहे. मला असं वाटते की या शिक्षणामध्ये अशा प्रकारचा भेदभाव कोणी करू नये, परंतु हा भेदभाव नक्की केला जातो. आणि म्हणून आपली जी काही सत्ता आपण आणणार आहोत किंवा येईल आपली सत्ता तर आपल्या सत्तेनं हे पाहिलं पाहिजे की समाजामध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव होणार नाही, सर्वांना समान अशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे, सर्वांना समान दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. अशा प्रकारचा विचार आपण नक्की केला पाहिजे. आपल्या शाळेकडला जो काही कल आहे म्हणजे CBSE कडला तो महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कसा येईल अशा प्रकारचे प्रयत्न नक्की आपण केले पाहिजे. आपली सत्ता जेव्हा म्हणजे सत्तेवर येईल तेव्हा 10-15 लोकांनी जरी आवाज उठवला तरी नक्कीच याला चांगलं यश मिळू शकते असं मला वाटते. परंतु आज आपण पाहतो की जो काही समाजामध्ये जे काही हे दिसते राजकारणामध्ये आपला जो काही राज झालेला दिसतो, परंतु याला नक्की अशा सभेमधून नक्की उभारी मिळेल आणि आपण आशावादी राहायला काही हरकत नाही असं मला वाटते. आपले सत्ता नक्कीच येईल, काही दिवसानंतर येईल. लक्षात लोकांच्या आल्यानंतर लक्षात येईल की नाही हे रिपब्लिकन पार्टी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले होते, त्याचे उद्दिष्ट फार चांगले होते, त्यांचे विचार फार चांगले होते. हे लोकांना जेव्हा कळेल तर नक्कीच आपल्याकडे त्यांचा कल ओढेल असं मला वाटते. मी जास्त न बोलता मी या ठिकाणी थांबतो आणि
मला या ठिकाणी बोलावलं बगाडे साहेबांनी किंवा त्यांच्या चमूंनी, तर त्याबद्दल त्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत.